अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील 25 वर्षीय गर्भवती महिला वैशाली किरण रानोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी तिचा पती किरण बाळासाहेब रानोडे यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। याबाबत मृत वैशाली यांचा भाऊ दीपक प्रकाश शिंदे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार वैशाली या आरोपीच्या पत्नी असून आरोपी त्यांना माहेरी नातेवाईकांना भेटू देत नव्हता, तसेच त्यांच्याशी बोलण्यासही मज्जाव करत होता असा आरोप करण्यात आला आहे। वैशाली गर्भवती असताना त्यांच्या पोटात त्रास होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। प्रकृती गंभीर असतानाही आरोपीने त्यांना वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले नाही असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। त्यानंतर वैशाली यांना माहेरी नातेवाईकांनी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान वैशाली यांचा मृत्यू मारहाणीमुळे रक्तस्राव होऊन झाल्याचा आरोप करण्यात येत असून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे, मात्र या आरोपाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। वैशाली यांचा मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे। पत्नीला माहेरी नातेवाईकांपासून दूर ठेवणे तसेच प्रकृती गंभीर असतानाही वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती किरण रानोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।